नांदेडमध्ये आजपासून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम यावर हा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला। राज्यातील एकूण 6 विभागातील 3000 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। नांदेड शहरातील विविध मैदानावर ह्या स्पर्धा पार पडणार आहे। या महसूल स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे। खेळाडूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी नांदेड जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे। मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो। ही संधी त्यांनी नांदेडला दिली। कारण आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झालं मला काही माहीत नाही। आमदार म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपलं नाव न घेता आपण सुद्धा राष्ट्रपतीमध्ये माझं नाव जर घेतलं असतं कोणी तर मला वाटतं बोलता आलं असतं, पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणाकरता आहे मला माहीत नाही। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।